डबल मर्डरने अहिल्यानगर हादरले. शेतजमीन विकण्यास वडिलांचा विरोध. बायको आणि मेहुण्याच्या मदतीने मुलानेच केली हत्या. तपासात मेहुण्याचा वेगळाच कांड आला समोर. अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव तालुका कर्जत येथील एका 60 वर्षीय वृद्धाचा आणि अकोला जिल्ह्यातील एका तरुणीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याच्या 2 धक्कादायक घटना स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणल्या. शेतजमिनीच्या वादातून पोटच्या मुलाने आणि सुनेने तसेच जावयाने मिळून बापू आनंदा गाढवे वय वर्ष 60 यांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार जावई सुनील रामदास राठोड, मुलगा आकाश बापू गाढवे यांना अटक केली, तर त्यांचे इतर साथीदार फरार आहेत. 5 मार्च 2026 रोजी आकाश बापू गाढवे यांनी आपले वडील बापू गाढवे हे बेपत्ता असल्याची तक्रार मिरजगाव पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तपास सुरू केला असता आकाश गाढवे याच्यावरच संशय बळावला. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच मृताचा जावई सुनील राठोड आणि इतर नातेवाईकांच्या मदतीने वडिलांचा खून केल्याची कबुली त्याने दिली. आरोपी सुनील राठोड हा शेवगाव येथे लपला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे छापा टाकला. या छाप्यादरम्यान पळून जाण्याच्या प्रयत्नात सुनील राठोड इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून त्याने उडी मारल्याने जखमी झाला. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने दिलेल्या कबुलीनुसार बापू गाढवे हे आपली शेतजमीन विकण्यास विरोध करत होते आणि याच रागातून 4 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास मुलगा आकाश, सून पायल आणि जावई सुनील राठोड यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने बापू गाढवे यांचे तोंड दाबून व गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी घराशेजारी लाकडे गोळा करून डिझेलच्या साह्याने मृतदेह जाळून टाकला. तर तपासादरम्यान अजून एका खुनाचा उलगडा झाला. मुख्य आरोपी सुनील राठोड यांनी आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे शीतल लिंबाजी सोंगेवाड राहणार परभणी हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. शीतल ही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याने त्याने 16 नोव्हेंबर 2025 रोजी तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह अकोला तालुक्यातील धनेगाव तालुका बाळापूर परिसरात अर्धवट जाळून टाकला होता. अशी कबुली दिल्यामुळे बाळापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हाही उघडकीस आलाय. या संपूर्ण कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे किरणकुमार कबाडी, दीपक मेढे, फुरकान शेख, दीपक घाटकर, भीमराव खरसे, राहुल डोके, श्यामसुंदर जाधव, सुनील मालकर, प्रशांत राठोड, सतीश बबर, किरण ठुबे, सुवर्णा गोडसे आदींनी अत्यंत चातुर्याने तपास करत 2 गंभीर गुन्हे मार्गी लावले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, डिजिटल अहिल्यानगर.